मंडळी, तब्बल 3 वर्षानंतर येणारी संकष्टी येत्या 3 जून रोजी बुधवारी आहे. मंडळी, नेहमीची संकष्टी तर आपण करतोच, पण अधिक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी ही तब्बल 3 वर्षातून एकदाच येते. त्यामुळे या दिवशी उपवास नेमका कसा करावा, संकल्प कसा करावा आणि कोणती पूजा करावी आणि अशी कोणती गोष्ट आहे जी केल्यानं या व्रताचं फळ अधिक पटींनी प्राप्त होईल. चला या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. कारण असं म्हणतात की अधिक महिन्याची संकष्ट चतुर्थी ही तब्बल 3 वर्षांनी येते आणि यामुळेच या दिवशी केलेली भक्ती ही बाप्पांपर्यंत थेट पोहोचते आणि जीवनातील सर्वात मोठे संकट सुद्धा या दिवशी दूर होऊ शकतात. कारण गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो. विघ्नहर्ता म्हणजे आपल्या वाटेत येणारे सर्वच काटे दूर करणारा देव. वर्षभरात अनेक संकष्टी येतात, पण यंदाची संकष्टी ही अधिक ज्येष्ठ महिन्यातली असल्यामुळे तिचं महत्त्व 1000 पटींनी वाढलंय. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंचा महिना मानला जातो आणि श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. जेव्हा या दोन्ही शक्ती एकत्र येतात तेव्हा घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकतेचा वास कायम राहतो असं म्हणतात. त्यामुळे या दिवशी श्रद्धेनं उपवास केल्यास रखडलेली कामं सुद्धा मार्गी लागू शकतात असा भाविकांचा दृढ विश्वास आहे. तर आता बघूया सर्वात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे या दिवशी उपवास करायचा असेल, व्रत करायचे असेल तर त्याचा संकल्प कसा करावा. अनेकदा आपण उपवास करतो पण संकल्प काही करत नाही. संकल्प म्हणजे बाप्पाला दिलेलं वचन. आता 3 जून रोजी संकष्ट चतुर्थी आहे, म्हणून या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावी. देवघर स्वच्छ करून बाप्पासमोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर आपल्या उजव्या हातात थोडं पाणी घ्यावं. काही अक्षता म्हणजे तांदूळ आणि एक दुर्वा घ्यावी. डोळे बंद करावे. बाप्पांचं रूप डोळ्यासमोर आणावं आणि मनोभावे प्रार्थना करावी. संकष्ट चतुर्थीला व्रत करणाऱ्यांच्या घरी बाप्पाची वेगळे आसन मांडून पूजा केली जाते. अशी पूजा आपणही करावी आणि बाप्पांची षोडशोपचारे पूजा करावी आणि संकल्प करावा की हे गणराया, आज अधिक ज्येष्ठ संकष्ट चतुर्थीच्या या पवित्र दिवशी मी तुझा उपवास करत आहे. माझ्या मनात जी काही इच्छा आहे, इथे आपली इच्छा बोलावी आणि ती पूर्ण कर असं म्हणत माझ्या कुटुंबातील सर्व संकट दूर कर. आम्हा सर्वांना उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि समृद्धी दे. हा उपवास माझ्याकडून भक्तिभावानं पूर्ण करून घे बाप्पा असं म्हणत आपल्या हातातील ते पाणी आणि दुर्वा बाप्पाच्या चरणाशी सोडावं. मंडळी, हा छोटासा संकल्प आहे जो आपल्या उपवासाला एक वेगळी शक्ती प्रदान करतो असं म्हणतात. आता संकल्प झाला की बाप्पाला शेंदूर लावावं, लाल फुलं आणि दुर्वा अर्पण कराव्यात. बाप्पाचा सर्वात प्रिय नैवेद्य म्हणजे मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला दाखवावा. दिवसभर उपवास करताना मनात कोणताही राग, द्वेष किंवा वाईट विचार अजिबात आणू नका. कारण उपवासाचं खरं फळ हे केवळ पोट रिकामं ठेवण्यात नाही तर मन शुद्ध ठेवण्यात असतं. दिवसभरात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बाप्पाच्या या 2 मंत्रांचा जप नक्की करावा. मंत्र पुढील प्रमाणे: ओम गण गणपते नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. यापैकी जो शक्य असेल तो मंत्र दिवसभर जपत राहावा. तुम्ही कामात असाल तरीही मनातल्या मनात हा जप करू शकता. दिवसभरात आपण फळांचा आहार किंवा सात्विक उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हाही वेळ मिळेल दिवसभरात ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत राहावा. त्यानंतर संध्याकाळची पूजा करावी. मंडळी, संकष्ट चतुर्थीचं व्रत हे रात्री चंद्रदर्शन झाल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे संध्याकाळची पूजा अतिशय मुख्य मानली जाते. रात्री चंद्रोदयाच्या वेळेपूर्वी पुन्हा एकदा हातपाय स्वच्छ धुवून घ्यावेत आणि देवघरात दिवा अगरबत्ती लावावी. रात्री बाप्पाला 21 मोदकांचा किंवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि बाप्पाची आरती करावी. यानंतर चंद्र उगवल्यावर गॅलरीत किंवा छतावर जावं. चंद्राची प्रतिमा बघावी. थेट चंद्राला पाहून त्याला कुंकू आणि अक्षता वाहाव्यात. चंद्राला अर्घ्य द्यावं. हे अर्घ्य देताना एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडं दूध, अक्षता आणि पांढरे फुलं टाकावेत आणि हे पाणी जमिनीवर सोडावं. हे पाणी जमिनीवर सोडत असताना त्यातून चंद्राची प्रतिमा दिसेल असं सोडत अर्घ्य द्यावं. चंद्राला नमस्कार करावा आणि हे सर्व झाल्यानंतर देवघरातील बाप्पाचा मोदक किंवा प्रसाद ग्रहण करून आपला उपवास सोडावा. जेवणामध्ये लसूण कांदा विरहित सात्विक अन्नाचाच वापर करावा. आता सर्वात महत्त्वाच्या टिप्स, जसे जून महिना हा पावसाचा असतो. जर तुमच्या शहरात ढगांमुळे रात्री चंद्र दिसला नाही तर अजिबात काळजी करू नका. पंचांगातील चंद्रोदयाची वेळ पहा. पूर्व दिशेला चंद्राचं स्मरण करून मानसिक अर्घ्य द्या आणि आपला उपवास सोडा. उपवास अर्धवट ठेवू नका.
कारण बाप्पा आपला भाव ओळखतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यंदाची संकष्ट चतुर्थी अधिक महिन्यात आली आहे. अधिक महिन्यात दानाला खूप महत्त्व असतं. त्यामुळे उपवास सोडण्यापूर्वी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा बाप्पाच्या आवडीचे मोदक दान नक्की करावे. यामुळे घरात भरभराट होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं. अधिक महिन्याची ही संकष्ट चतुर्थी आहे आणि या दिवशी उपवास कसा करावा आपण हे जाणून घेतलंय. उपवासाचं खरं फळ हे केवळ पोट रिकामं ठेवण्यात नसतं तर मन शुद्ध ठेवण्यात असतं. त्यामुळे या दिवशी मनात कोणाबद्दलही राग, द्वेष किंवा वाईट विचार अजिबात आणू नका. तर 3 जून रोजी बुधवारी आलेल्या या अधिक महिन्यातील ज्येष्ठ संकष्ट चतुर्थीचा उपवास आपण कसा करावा, संकल्प कसा करावा आणि हा उपवास कसा सोडावा या संबंधित संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. याही व्यतिरिक्त गणपती पूजनाची सोपी पद्धत, मंत्रजप, चंद्रदर्शन आणि व्रताचे महत्त्व, अधिक महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी याविषयीचे संपूर्ण माहितीचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल. ते जाऊन नक्की पहा आणि गणेश भक्तांनी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.